हॅलो एव्हरीवन, हॅपी होळी टू ऑल ऑफ यू. आज आहे रंगपंचमी. काल झाली आहे होळी. कालचा ब्लॉग पण लवकरच येणार आहे. आणि आमच्याकडे जी झाडूपोछा करायला मावशी येते अभियुक्त, त्यांना कलर लावते आणि मावशी पण अभियुक्तला आणि मला कलर लावते आहे. त्यांना मी नाश्ता दिला, चणे पोहे जे मी बनवलं होतं. त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि ते बोलले की चण्याची भाजी खूप छान झाली आहे. मी मोकळे चणे केलेले नाश्त्याला यावेळेस, मी रस्सेवाले नाही केले बिकॉज प्रीतमला थोडे मोकळे चणे जास्त आवडतात. त्यानंतर मी आणि प्रीतम एकामेकांना कलर लावतो आहे. माझं असं होतं की मी 3 कलर माझ्या प्लेटमध्ये ठेवलं होतं आणि मला 3 कलर त्याला सगळीकडे लावायचे होते, म्हणजे फेसवर. तर तो मला लावतो आहे आणि मी पण त्याला लावते. आणि त्यांनी मस्ती केली, माझ्या चेहऱ्याला पूर्ण असं सगळ्याकडे असं केलं. तर मी पण आता त्याला कलर वगैरे लावते. आणि त्यानंतर मी अवयूला म्हटलं की चल अवयू, आता तू पण बाबांना कलर लाव, आज होळी आहे. मागल्या वर्षी अवयू 1 की 1.5 महिन्याचाच होता होळीला, आणि यावर्षी तो 1 वर्ष होऊन 1 महिना झाला आहे, थोडा मोठा झाला आहे. तर आम्ही डिसाईड केलं की यावेळेस अभियुक्तला पण होळी खेळवायची छान, आणि आपणही खेळायचं. माझं एक ठरलं आहे की अभियुक्तला सगळ्या फेस्टिवल्समध्ये चांगलं खेळवायचं, म्हणजे रंगवायचं, खेळवायचं, आणि त्याला समजूत आली पाहिजे की प्रत्येक फेस्टिवलला काहीतरी करायचं असते, आणि त्याने पण माझ्यासारखा इंटरेस्ट दाखवला पाहिजे. ॲक्च्युली माझ्या आईकडे, म्हणजे माझ्या माहेरी, सगळ्या फेस्टिवल्स खूप धुमधडाक्याने सेलिब्रेट होतात, खूप एन्जॉय करून होतात, आणि ॲज वेल एज माझ्या सासरी पण होतात. पण माझ्या सासरी एवढं जास्ती कोणी इंटरेस्ट घेत नाही, आणि त्यामुळे प्रीतमला पण कोणत्याही फेस्टिवलमध्ये एवढा काही खास इंटरेस्ट नसतो. बट बिकॉज ऑफ त्याला हौशी वाईफ भेटली आहे, तर तो सगळे फेस्टिवल्स आजकाल चांगले सेलिब्रेट करतो. त्यानंतर अभियुक्त आणि मी ते मस्ती करत होतो, कारण अभियुक्तला पाणी प्यायचं होतं, आणि म्हणजे मी आणि अभियुक्तच मस्ती करत होतो. मग प्रीतमचं असं होतं की मी पाचते त्याला पाणी, ते दे, आणि त्यानंतर तो लगेच माझ्या तोंडावर पाणी घालतोय. आणि ते बघून अभियुक्तला एवढं हसायला येतोय, एवढं हसायला येतंय की तो हसतोय म्हणून प्रीतम परत परत माझ्या अंगावर पाणी घालतोय. बघा कसं हसतोय, खूप मज्जा करतोय. आमची अशी ही मस्ती भरपूर वेळ चालत होती. खूप मजा केली आम्ही अशी मस्ती करत होतो तेव्हा. त्यानंतर मला प्रीतम बोलला, ॲक्च्युली मी काही गेस्ट बोलावले होते, म्हणजे माझ्या फ्रेंड्सला वगैरे बोलावलं होतं नाश्त्यासाठी की आपण होळी पण खेळूया आणि नाश्त्याला पण या. पण त्यांना यायला वेळ होता. त्यांना मी 11चा वेळ दिला होता, पण आता ऑलमोस्ट 12 वाजले होते. पावणे 12 वाजले होते. ते अजून आले नव्हते. आणि प्रीतमला आमच्याकडे नाश्ता 9 ते 9:30च्या दरम्यान हवा असतो. आज भरपूर उशीर झाला होता. तर प्रीतम मला बोलला की आता तुम्हाला नाश्ता दे. आणि मग इथे मी नाश्ता घेऊन आली, प्रीतमला भरवला, अव्यूला भरवला, आणि मी पण खात होती सोबतच. आणि प्रीतम मला बोलला की आता तूच मला भरव, मी अव्यूला सांभाळते. आणि नाश्ता छान झाला होता. एकदम सिम्पल बनवलं होतं मी, चणे पोहे, आणि पोह्यांबरोबर थोडा कांदा आणि थोडासा शेव त्याच्यावर लागतं मला, आणि प्रीतमला तसं नको असतं, तर तो सिम्पलच खातो. त्यानंतर अव्यूला ती प्लेट हवी होती जी आता आम्ही खातो आहे, पण ती प्लेट जर त्याला दिली तर सगळं खाली फेकेल, म्हणजे बेडशीटवर टाकेल, आणि त्यानंतर तो एक वस्तू उचलून खाईल. आणि ते आता बिकॉज आमच्याकडे गेस्ट वगैरे येणार आहे तर आम्ही त्याला दिलं नाही. आणि प्रीतम मला बोलला की आता मी खाते, तू याला सांभाळ, तुम्हा भरवत नको बसू. आणि मी आणि अव्यू इथे डान्स करतो आहे, कारण आज होळी आहे. मॅडनेस तर ऑब्व्हियसली होळीला असायलाच पाहिजे. तर आणि ॲक्च्युली आमच्या एक्झॅक्ट बाजूच्या सोसायटीला, म्हणजे पुढे एक मोठी सोसायटी आहे आमच्या सोसायटीपेक्षा, तिथे गाणे लागलेले बलम पिचकारी, आणि ते गाणं मला खूप आवडतं. तर म्हणून मी अव्यूबरोबर डान्स करत होती. आणि तेवढ्यातच वर्षा आणि त्याची फॅमिली, म्हणजे वर्षाची बहीण, वर्षाचा भाऊ आणि वर्षाचा हजबंड, असे 4 जण माझ्या घरी आले. आणखी 1 जण येणार होतं पण त्यांचं कॅन्सल झालं वेळेवर, आणि ते कलर घेऊन आले होते होळी घ्यायला. मग आल्याच आम्ही एकमेकांना सगळ्यांना कलर वगैरे लावलं, खूप मज्जा केली. आणि अव्यूला पण सगळ्यांनी थोडं थोडं कलर लावलं. आणि त्यांनाही उशीर झाला होता यायला. ॲक्च्युली सकाळी मी त्यांना लवकरच बोलावलेलं, पण ते बोलले की थोडा उशीर होईलच, आणि थोडासा लेझी डे असतो होळी, म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते तर ते आरामात उठतात, आणि हे सगळे लोक वर्किंग आहे. बट ठीक आहे, तरीसुद्धा ते आले. थँक्यू त्या सगळ्यांना. आणि आल्यानंतर आम्ही खूप गप्पा मारल्या. आधी तर कलर वगैरे लावल्यानंतर गप्पा मारल्या, आणि मग जयश्रदा वगैरे बोलला की अभी हमको नाश्ता दो क्योंकि भूक लगी आहे. मी सर्वच करत होती सगळ्यांना. तेवढ्याचाच अवयव खूप रडायला लागला. आणि मग जो भाऊ आहे वर्षाचा, तो बोलला की मी सर्व करते दीदी, तू याला सांभाळ म्हणून. मग मी त्याला घेतलं जवळ. सगळे बोलले प्रीतम आणि मला पण नाश्ता घ्यायला, पण आमचा ऑलरेडी नाश्ता झाला होता. मग ह्या सगळ्यांनी नाश्ता एन्जॉय केला, आणि मी अव्यूशी खेळत होती थोडंसं, त्याला सेटल करावलं सगळ्यांबरोबर. कोणी पण सडनली घरी आलो ना की तो थोडासा असं अनकम्फर्टेबल होऊन जातो, बट जस्ट 5 to 10 मिनिट्समध्ये तो फॅमिलियर होऊन जातो, आणि मग सगळ्यांशी छान खेळतो. तसंही हे सगळे फेसेस त्याला नोन आहे. तो याच्या आधी पण या सगळ्यांशी भरपूरदा भेटला आहे, तर ते नोन आहेत लोक सगळे त्याच्याशी.
त्यानंतर मी इथे बनवलं होता निंबू सरबत पण. चहा किंवा ताक मला नको वाटलं, म्हटलं निंबू सरबत बनवूया मस्त फ्रेश, आणि थोडं थंड करायलाही फ्रीजमध्ये ठेवलं होतं ऑलरेडी मी, त्यामुळे ते छान मस्त चिल्ड निंबू सरबत झालेला मस्त झाला होता. त्यानंतर मी अवयूला म्हटलं आता तू सगळ्यांना कलर लावायचं मी सांगेल तशाप्रमाणे, आणि इथे मी त्याचा हात घेऊन सगळ्यांना कलर लावते, पण तो त्याच्याच वेगळ्याच धुन असते. एका हाताने कलर घेतो, दुसऱ्या हाताने लावायचा प्रयत्न करतो, कधी लागतं समोरच्याला कधी लागत नाही, अशी तशी मस्ती सुरू असते. आणि मग आम्ही 1 बाय 1 सगळ्यांना त्याला कलर लावून घेतलं. ही ज्योती दिदी आहे, हिचं रिसेंटलीच लग्न झालं नोव्हेंबरमध्ये. अनफॉर्च्युनेटली आम्ही नाही जाऊ शकलो तिच्या लग्नात. ॲक्च्युली पुण्यातच लग्न होतं, पण वीकडेमध्ये होतं लग्न, त्यामुळे नाही जमलं आम्हाला जायला. तर ती पण आली होती. पहिली होळी म्हणून माहेरी सेलिब्रेट करतात त्यांच्याकडे, ते प्रॉपर दिल्लीचे आहेत म्हणून. तर ती माहेरी तर नाही जाऊ शकली पुण्याला असल्यामुळे, पण ती तिच्या बहिणीकडे म्हणजे वर्षाकडे आलेली. आणि इथे अवयू खूप मस्ती करतोय, आता तो फॅमिलियर झाला त्यामुळे. आणि आता तो गोल गोल फिरतोय सगळीकडे, कधी जयेशदादाकडे जातो, कधी दीपांशू कडे जातो. आता तो दीपांशू किचनमध्ये गेलेला काहीतरी बघायला, तर हा बघा त्याच्या मागे मागे तिथेही गेला, आणि त्यानंतर तो आत आला की हा परत आत आला. आणि आता तो पुढे जाऊन असं गोल गोल फिरतो जयेशदादाला. जयेशदादा त्याला बोलला पण अरे माझी परिक्रमा करतोयस का, पण त्याला तसं आवडतं. आम्ही पण कधी जर मध्ये बसलो असलो ना आणि त्याला थोडीशी जरी स्पेस भेटली ना, तर तो आमच्या गोल गोल फिरत असतो, त्याला ते फारच आवडतं. आणि थोडीशी कमी स्पेस असली आणि तो नाही ॲडजस्ट होत आहे तर तिथे जाऊन थांबतो आणि असं करतो, म्हणजे थोडीशी जागा द्या मला, पुढे जाऊन पुढे व्हा तुम्ही, मला मागून जायचं असं. आणि बघा इथे छान तो मस्ती करतोय सगळ्यांबरोबर, फॅमिलियर झाल्यामुळे त्याला पण मज्जा येते. असं सगळं झालं. त्यानंतर वर्षा येताना आमच्यासाठी पकोडे घेऊन आलेली, पकोडे आणि चटणी. पकोडे खूप टेस्टी होते आणि आम्ही सगळ्यांनी ते पकोडे खूप मस्त एन्जॉय केले. प्रीतमला बिलकुल भूक नव्हती, मलाही नव्हती, कारण आम्ही थोड्याच वेळापूर्वी नाश्ता केला होता. पण दादा वगैरे बोलला की एक तरी खाऊन बघा. मग ते एक खाल्ल्यानंतर ना खरंच आमची इच्छा झाली की दुसरा पण पकोडा घ्यायचा आणि खायचं. आम्ही सगळ्यांनी मस्त चटणीबरोबर पकोडे एन्जॉय केले. आणि ती चटणी ना पुदिन्याची बनवलेली आणि कोथिंबीरची, खूपच जास्ती टेस्टी होती ती चटणी. प्रीतम मला बोलला की यानंतर तू कधी पकोडे बनवले वगैरे तर ही चटणी नक्की बनव. तुम्ही म्हटलं याच्यानंतर जर मी पकोडे बनवले तर आपण ज्येष्ठ दादाला बोलवते, तो दादाच मस्त चटणी बनवून देईल तुला असं म्हणून. आणि आम्ही सोबतच इथे गप्पा पण मारतोय. आम्ही अर्धा पाऊण तास वगैरे गप्पा मारला आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की चला फोटोशूट करूया किंवा थोडेफार व्हिडिओज घेऊया, काहीतरी आठवणी असायला हवे प्रत्येक फेस्टिवलचे. इथे आम्ही सगळे व्हिडिओ घेतो आहे. आणि व्हिडिओ वगैरे घेऊन झालं की त्यानंतर आम्ही मग खाली जायचं प्लॅन केलं की चला खाली जाऊन खेळूया, म्हणजे जयेश दादाला पण ऑफिस जायचं होतं, त्याचं वर्किंग होतं आजसुद्धा. हे लोक बघा जातानाच तिथेच त्यांचं सुरू झालेलं. मग आता आम्ही बिकॉज हे 4 लोक लिफ्टमध्ये गेले आणि आमची लिफ्ट फार छोटी आहे, त्यात जास्तीत जास्त 4च लोक मावतात. मग आम्ही पण 3 स्टेअर्सनी खाली गेलो. अवयव बघा किती खुश आहे, त्याला घराच्या बाहेर काढलं म्हणजे त्याची खुशी म्हणजे नेक्स्ट लेवल असते. आणि मी खाली आल्याबरोबर म्हटलं अरे काले पिले लोक हाजे आ गए. जयेश दादानी माझ्या अंगावर जोरात कलर टाकला. म्हटलं अरे उजव्या साईडला खेळण्यापेक्षा डाव्या साईडला खेळा, कारण तिथे ऊन नाही आहेत. आणि इथे बघा आमची मस्ती सुरू झाली, खूप मज्जा केली आम्ही, ट्रस्ट मी. ही माझी आय थिंक 2nd किंवा 3rd अशी होळी असेल जेव्हा मी खूप मज्जा केली. माझ्या माहेरी मी कधी एवढी होळी नाही खेळायची, कधीच नाही खेळली. आणि जेव्हा मी छोटी होती ना तेव्हा मी फ्रेंड्सबरोबर खेळायची, पण मोठं झाल्यावर एक तर थोडंसं घरचं रिस्ट्रिक्शन असते, त्यामुळे होळी वगैरे मी कधी खेळली नाही. पण लग्न झाल्यानंतर प्रीतमशी मी इथे 3rd होळी आहे ही माझी लग्न झाल्यानंतर. पण पहिली 2 होळी आम्ही एवढी काही एन्जॉय नाही केली, पण यावेळेस आम्ही भरपूर एन्जॉय केलं, बिकॉज आम्ही आता 3 होतो आणि आमचे फ्रेंड्स पण आले होते, त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय केलं. आणि इथे थोडेफार मी फोटोज पण क्लिक केले आम्ही सगळ्यांनी, तर फोटोज वगैरे पण मी ॲड केले यामध्ये. आणि त्यानंतर ॲक्च्युली मी अवीसाठी पिचकारी आणलेली, ती आम्ही वरच विसरलो होतो. मग मी प्रीतमला म्हटलं मी घेऊन येते, आणि पिचकारी बरोबरच मी थोडं पाणी पण घेऊन आली की सगळ्यांवर थोडं टाकूया, होळी आहे होळीसारखं वाटू द्या. जास्ती पाणी वेस्ट नाहीच करायचं होतं आम्हाला, पण म्हटलं थोडं 1-2 बकेट तर करूच शकतो यार, फेस्टिवल आहे म्हणून. मग 1 बकेटचं पाणी संपून गेलं. मग तिथे लगेच टँकर आलेलं दुसरं, तर मी म्हटलं दीपांशूला जा थोडंसं पाणी आणखी घेऊन ये. तर दीपांशू आणि प्रीतम गेलेलं आणि परत 1 बकेट कुठून तरी
पाणी घेऊन आले ते लोक. आणि अवयू इथे आम्हाला थोडासा घाबरतो आहे बिकॉज आम्ही सगळ्यांचे चेहरे कलरनी असं थोडेसे काळे पांढरे झालेले, तर तो थोडा घाबरत होता. आणि तिथे पुढे ना एक DJ लागलं होतं, तर मला दीपांशू दाखवत होता आम्हा सगळ्यांना की बघा तिथे DJ लागलाय, आपण त्याच्या बाजूला जाऊन डान्स करू शकतो. पण आम्ही ऑलरेडी भिजलो होतो आणि मला तरी असं वाटलं की नको जायला बिकॉज व्यू पण भिजलाय, प्रीतम पण भिजलाय. आणि मला जर थोडा जरी सर्दी खोकला झाला तर व्ह्यूला तासभर पण नाही लागत तो सर्दी खोकला त्याच्यापर्यंत ट्रान्सफर व्हायला. म्हणून मी नाही गेली, आम्ही कोणीच नाही गेलो. म्हणजे मी, प्रीतम आणि अवयू नाही गेलो, बाकी हे तिघं पुढे गेले. मग आणि पाणी कमी वेस्ट करायचं म्हणून आम्ही पिचकारींनी थोडं एकामेकांवर पाणी घालत होतो. त्यानंतर आम्ही डान्स वगैरे पण केला थोडाफार. गाणे लागल्यामुळे छान वाटतं थोडंसं. प्रीतम खूप जास्ती लाजतो डान्स करायला. मला रील्स वगैरे पण करायचं असं आहे की इच्छा, पण प्रीतम एवढा लाजतो ना की त्याला डान्स करायला अजिबात आवडत नाही असंच. पण ठीक आहे, आता सगळ्यांची आपली आपली चॉईस असते, त्यामुळे मी डान्स करते. आता अवयू पण आहे माझ्याबरोबर, तर आम्ही दोघं बिंदास डान्स करतो. मला रिस्ट्रिक्शन नाही आहे बिलकुल पण डान्स वगैरे नको करू असं वगैरे, पण तो म्हणतो की मला इन्व्हॉल्व नको करू. पण आता तो माझा नवरा आहे तर माझी इच्छा असते की त्याच्याबरोबर डान्स करावं. बट ठीक आहे, नो वरीज. अँड सगळ्यांना हॅपी होळी. खूप एन्जॉय करा, खूप मज्जा करा फ्रेंड्स बरोबर.